तर आपल्यासोबत थेट मनोज जरांगे पाटील जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊया। मनोज जी, आपण बघतोय हायकोर्टाने आता मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, न्यायदेवतेचा आम्ही सगळेजण सन्मान करणार पण आहेत। नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहेत। माननीय न्यायदेवताच ही गरिबांचा आधार आहे। देशातलं राज्यातलं जर सरकारनं न्याय नाही दिला तर देशभरात आणि राज्यभरात न्यायदेवताच गरिबांना न्याय देतं। त्यांच्या भावना लोकशाही मार्गानं कायदेशीर जर मागण्या असतील तर त्या मान्य करायला आधार म्हणून गरिबाला निर्देश देण्याचं काम फक्त न्याय मंदिरच करतं। त्यामुळे न्यायदेवता आम्हाला 100% न्याय देईल। आमचेही वकील बांधव जातील, न्यायदेवता आमचंही म्हणणं ऐकून घेईल, कारण आम्ही कधीही कायदा मोडून करत नाही। एवढे करोडो लोक माझ्या मागे असताना सुद्धा मी लोकशाही मार्गानंच करतो, शांततेतच करतो। त्यामुळे आमची बाजू ऐकून घेईल। न्याय मंदिराच्या निर्णयावरती मी काय बोलणार नाही, परंतु आता आमचेही बांधव, वकील बांधव सगळे जातील, न्यायदेवता ऐकून घेईल, न्याय मिळणार, परवानगी 100% आम्हाला मिळणार। जरांगेजी, आत्ताच बैठक पार पडली आणि विखे पाटील त्यानंतर बोलत होते। त्यांनी विनंती केलेली आहे की आंदोलन स्थगित करावं, यावरती काय सांगाल? नाही, कशामुळं करावं? तुम्हाला आम्ही वेळ दिला होता, मुख्यमंत्री साहेबाला स्वतः आम्ही फोन करून सांगितलेलं आहे की आम्हाला मुंबईला यायचं नाहीये, 26 ऑगस्टच्या आत मागण्याची मंजुरी द्या, हे 4 महिन्यापूर्वी सांगितलंय। त्यांनीच आमच्याकडून जानेवारी महिन्यात, डिसेंबर महिन्यात वेळ घेतला होता की आत्ताच 20 दिवस झालं सरकार आमचं आलंय। सुरेश धसांना त्यांनी पाठवलं होतं, सांगितलं होतं की 3 महिन्याचा वेळ द्या, आम्ही सगळा हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर, सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीचं आणि तुमच्या मराठा कुणबी एकेचं सगळं निर्णय घेऊ, 3 महिने वेळ द्या। आम्ही 7 महिने झाले जाता, काय चूक आहे आमची? काय चुकतोय आम्ही? गरिबांचं वाटोळं करण्याचा अधिकार सरकारला नाही। विखे पाटलांनी सांगितले की सरकार अतिशय सकारात्मक आहे, आंदोलनाची आत्ता गरज नाहीये, मनोज जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे। सकारात्मकच आहे, सकाराम नाही तुकाराम नाही। कवा तेच चालू आहे, चर्चा करू करू फेस पाड आहे आमचा। कवर चर्चा करता, चर्चा ना अभ्यास म्हणले अभ्यास आहे। 13 महिने झाले समिती अभ्यास करते, कवर अभ्यास करते? गिरीश महाजन साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटील, तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक आहे, ती जर मान्य करायची असली, त्याला अंमलबजावणी करायची असली तर आधार लागतो, आम्हाला समिती स्थापन करू द्या। शिंदे आम्ही होकार दिला, ठीक आहे, म्हणलं पटतंय आम्हाला, कायद्याच्या बाहेर नको जायला। मग त्यांनी आता 58 लाख नोंदीचा अहवाल शिंदे समितीने दिला। आता काय हरकत आहे? ते चौकून अडचणीत आले जातात, त्यांच्या लक्षात आले कायदेशीर मागणी आहे, मराठी कुणबीतच आहेत, ओबीसीत बसतेत, आपल्याला द्यावं लागणार आहे, सरकारी नोंदी आहेत गॅजेटच्या, द्यावं लागते। आणि मराठी सज्ज झाले, आता नाही तर कवाच नाही, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे, घर सोडावं लागणार आहे सगळ्याला, त्याशिवाय न्याय मिळणार नाही। मी मॅनेज होत नाही म्हणून माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जातात, हे मराठ्यांनी समजून घ्या। तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी, राजकीय पक्षापासून, नोकरदार वर्गापासून, शेतकरी मराठ्यांपर्यंत, ज्यांच्या कुणबी नोंदी निघाल्या तेही मराठी मुंबईत चला, ज्यांचे निघाले नाही ते पण चला, कारण ज्यांच्या नोंदी पहिल्याच विदर्भातल्या खानदेशचे भाव ते सुद्धा आपल्या मदतीला यायला लागलेत। पुरा राज्यातला मराठा, अस्सल जातवान मराठ्यांनी आता घरी थांबू नका, आता नाही तर कवाच नाही, निर्णायक टप्प्यावर आंदोलन ध्यानात ठेवा, नाही तर जातीचं वाटळून घरात झोपू नका, उठा आणि मुंबईकडे चला। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करतोय, लक्षात ठेवा। आपल्या जातीचं वाटोळं होऊ देऊ नका, राजकारण नंतर करा। तुम्हाला नेता पक्ष मोठा नाही, लेखबाळ मोठी आहे, तिचं आयुष्याचं कल्याण करा, नंतर एकदा आंदोलन संपलं, आता जातीचं रक्षण करा, जातीच्या पाठीशी उभा राहा, या लढ्यात उभा राहा। तुम्हाला राजकारण करायला 40 वाट आहेत, नंतर आपण आपलं राजकारण करा। आज जात आणि जात बाकीच्या जातीसाठी भांडतेत, तुम्ही सुद्धा सगळे उठा, जातीच्या नजरेतून पडू नका। नसता येत्या निवडणुकीत मराठे तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करतील, गुलाल सुद्धा लागू देणार नाहीत। शेवटी आम्हाला आमचे लेकरा बाळ महत्वाचे आहेत। मराठ्यांनो, आता घरात झोपायचं नाही, कोणत्या नेत्याला फित्याला भिवून, अजिबात नाही, त्याच्यापासून काही गुतत नाही आपलं। आज लेखबाळ तुमची सुखी समाधानी होईल, नोकरीला लागण, अधिकारी होईल, शिक्षण महाग झालंय, आजकाल अवघड झालंय। नाटकं नाही खपून घेत मी आता, देवेंद्र फडणवीसचे नाटकं बंद। जरांगेजी, विखे पाटलांनी आणखीन एक खरं तर सवाल उपस्थित केलाय की तुम्ही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार का की मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना विचारा ना, आम्हाला काय विचारा सांगता? तुम्ही विचारा त्यांना काय विचारायचं ती। तुम्ही काय केलं? काय केलं? आया बहिणीचे डोके फोडले, आमच्या रक्ताच्या थाळव्यात टाकल्या, घोटभर पाणी द्यायला कोण नव्हतं, इतके टावं फोडत होतं, आक्रोश होता, तेव्हा कुठे गेलते तुम्ही? त्याच हापंडरच्या केसेस आमच्यावर केल्यात। तुम्ही मारणारे पोलीस अधिकारी जेलमध्ये टाकायला पाहिजे होते, तुम्ही त्यांना बढत्या दिल्या। ही भूमिका राज्याच्या आईविषयी तुमची?
तुम्ही काय दिलं? जे कुणबी नोंदी शोधल्यात शिंदे समितीनं, तर तुम्ही त्याचे प्रमाणपत्र देणार. कुणबी घेतला ना, आज आढावा म्हणतात ना, तुम्ही घेतला का हे आढावा? आणि कुणबी प्रमाणपत्र देते, व्हॅलिडिटी देत नाहीत. काय दिलं? नाटकबाजी बंद, चर्चा फिरच्या बंद. मराठ्याला सांगतो, तुम्हाला वाटत चर्चा सुरू आहे, चर्चा फिरच्या खड्ड्यात गेली. चर्चा नाही, लेखी नाही, अंमलबजावणी जीआरच पाहिजे. मुंबईला जायचंय, हो, मी हटत नाही माग. घालू द्या गोळ्या, काय घालायचे देवेंद्र फडणवीसला, मी मरायला तयार आहे. फक्त मला साथ द्या, एक बी मराठा घरात झोपू नका. जात आणि तुमचे लेकर तुम्हाला कधीच माफ नाही करणार, शापशिवाय देतील. लेकरा बाळांचा तळतळाट मराठ्यांनी घेऊ नका. व बाहेर सगळे जेवढे असतील तेवढे सगळे मराठ्यांचे राजकीय नेते, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती, नगरसेवक, मंत्री, खासदार, आमदार बाहेर पडा. जर इकडे गल्लीत हिंडताना दिसले ना, तर मराठी तुम्हाला कवाच गुलाल लागून देणार नाहीत. आता बाहेर यायची वेळ आहे. आता नाराजी व्यक्त करायची नाही. तुमचं माझं पटत नसल, माझ्यासाठी येऊ नका, पण जातीसाठी मैदानात या. आता झुंजायचंय. हो, आता असे निर्णायक टप्पा पुन्हा नाही. आता नाही तर कवाच नाही. सगळ्यांनी जागे व्हा आणि सगळे मुंबईकडे निघा. जरांगेजी, तुम्ही अजून सुद्धा म्हणताय की मुंबईकडे सगळ्यांनी या, किंवा तुम्ही सगळ्यांना आवाहन करताय, पण आझाद मैदानात जे आंदोलन आहे त्यासाठी तुम्ही परवानगी मागितलेली होती का? परवानगी मागितली ना, मग रद्द कसं काय केली? काय आहे, फडणवीस ना खोटाडा माणूस. त्याच्या लक्षात आलंय मराठी ओबीसीत बसतेत, कायद्यात चौकटीत द्यावाच लागणार आहे. आणि त्याला मराठ्याचे पोरण जात मोठी नाही होती, त्याला संपवायचे. त्याने राजकीय मराठ्यातले नेते सुद्धा सगळे संपले. सगळे त्याच्या पक्षातले सुद्धा मराठ्याला लय त्रास. नेत्याला, मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला, त्यांच्या अध्यक्षाला, पदाधिकाऱ्यांना लय त्रास. एकनाथ शिंदे साहेबाच्या बी त्रास आहे सगळ्याला, आणि अजितदादाच्यांना त्रास. बाकीचे बारीक बारीक ओबीसी समाजाचे पक्ष सुद्धा संपवले त्या माणसाने. ओबीसी नेत्याला सुद्धा त्यांनी एक एक जोड केलाय. ओबीसी नेत्याला म्हणतो मी, प्रत्येकाला एक एक जोड केलाय. हेवलं येड्यांकर लागला की हे उभा करायचा, हे येड्यांकर लागला की ते उभा करायचा. पुरं खाक करून टाकलंय राज्य. त्यामुळे मराठ्यांनी सावध. आपल्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, राजकारण नंतर करा, तुम्हाला ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा, पण आज ती वेळ नाही. आज अशी वेळ आहे, लेकरावर आणि जातीवर गुलाल फेकायची वेळ आली. आता जर नाही आले ना, तुमच्या लेकराला कधीच मोठं होऊ देणार नाही. समजून घ्या माझा मराठा समाज. तुम्ही जर आता नाही आले तर हे सरकार कधीच मराठ्याला मोठं होऊ देणार नाही. आणि आताच अशी निर्णायक वेळ आहे. आता आपला अहवाल गेलाय 58 लाख नोंदीचा, म्हणजे मराठा कुणबी एक जार निघतोय. हैदराबादच्या गॅजेटियरचा 13व्या महिन्यापासून अभ्यास सुरू आहे. गॅजेटियर लागू होत आहे. सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू होत आहे. फक्त त्यांना करायचं नाही, मराठ्याला मोठं करायचं नाही म्हणून ते नाटकं करतात. आणि तुम्ही जर एक जेवण आले तर सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या लागू होत्या. मराठी जर घरी झोपले नाही आले तर तुमचं वाटोळं जातीचं तुम्ही स्वतः हाताने केलं हे लक्षात ठेवा. मी जाणार आहे, तुम्हाला यावं लागणार आहे, मला साथ द्यावा लागणार आहे, कारण त्यांनी मला उघडं पाडा ठरवलंय. आणि मी तुमच्यासाठी झटतोय मराठ्यांनो, तुमच्या लेकरा बाळासाठी, पोरी बाळीसाठी मी झटतोय. रक्त जाळतो, जीव जाळतो. का देवेंद्र फडणवीस असं करतो मला माहित नाही, का मराठ्यांना मोठं होऊ देत नाही मला माहित नाही, पण तुमचे लेकर तुम्ही मोठे करायचे, तुमचे जात तुम्ही मोठे करायचे. मी आहे ना खंबीर. तुम्ही फक्त मुंबईकडे निघा, कन्फ्युजन करू नका, गैरसमज. परवानगी नाही किंवा मग आता बाबा कसं काय चर्चा चालू आहे, चर्चा फिरच्या काही नाही. चर्चा असली तरी जायचं. हो, आणि न्यायदेवता आपल्याला न्याय देणार आहे, काळजी करू नका. न्यायदेवता आपल्याही वकिलांची टीम जाईल. न्यायदेवता, न्याय मंदिर आपलंही म्हणणं ऐकून घेणार. गेल्या वर्षी सुद्धा असंच झालं होतं. न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला. आपल्याला अटी घालतील, नियम घालतील, त्या नियमात राहून आंदोलन करून. मराठ्याला सांगतो, कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. त्यांना हेच पाहिजे, आपण दगडफेक जाळपोळ करावं म्हणून. आपल्याला उचकीत येते, उचकायचं नाही. कुणी काही म्हणलं मीडियात बाहेर द्यायची नाही, कुणीच, कुणाच्याच विरोधात. सरकार संघ कुणीच चर्चेला जायचं नाही. फक्त आपल्या आंदोलन ठिकाणी आपण शांततेत न्याय मंदिर जे आपल्याला अटी घालून देईल त्याचं पालन करून सगळ्यांनी शांत बसायचं. आरक्षण मी देतो, काळजी करू नका तुम्ही. आता आमची बाजू ऐकून घेऊन माननीय न्यायालय 100% आम्हाला न्याय देणार, कारण आमचा गरिबाचा आधार न्याय मंदिर आहे. इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले, तर देवेंद्र फडणवीसच्या काळात का नाही होणार? न्यायदेवता आहे ना आमच्या बाजूनी. मनोजजी, ओबीसींनी तर सावध राहिलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. प्रकाश आंबेडकरांना काय उत्तर द्याल? नाही, त्यांचा मी आदर करतो पहिल्यापासून. कधी मी त्यांच्या विषयी बोललो नाही आणि बोलणार पण नाही. 29 झाल्यावर बघू. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीने तर इथून पुढे सावध राहिलं पाहिजे. नाही, सावध राहायला काय आता कशामुळे म्हणलेत मला नाही माहिती. फडणवीसांसाठी म्हणले असते ना एखाद्या वेळेस.
कारण ते हुशार आहेत, चतुर आहेत, अभ्यासक आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत. मी त्यांना मानतो, ते लय हुशार आहेत, त्यांनाही माहिती आहे आणि मी त्यांच्याबद्दल कधी बोलत पण नाही. त्यांनी काही सूचना केल्या तर मी ते ऐकतो सुद्धा. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. फडणवीसांबद्दल ओबीसींना त्यांनी आव्हान केलं असणार आहे, हे संपितो, धनगराचं आंदोलन असलं की धनगराला आरक्षण देत नाही, मराठ्याला जवळ धरतो, म्हणून आता ओबीसीने वळ केलं. हे आपल्या आपल्या अंगावर घालतंय. त्याच्यामुळे ओबीसीने मराठ्याच्या अंगावर नाही यायचं, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावरती नाही जायचं. तो राजकारण करतो, प्रत्येकाला 2-2 लोक उभा करतो. तो एक जननायक होता बघा आता, हिंदू जननायक का काय, हिंदू सम्राट काहीतरी केलता कोकणातला, लगेच 2 हिंदू जननायक उभा केले त्यांनी इकडं. आता त्या 2ला सुद्धा दुसरे 2 उभा केले. ओबीसीला बी एकाला एक करतो, येवल्यावाल्याला दुसरा जोड उभा करतो, इकाड्याला उभा करतो. सगळ्या जातीत तसंच आहे. मराठ्याचे आंदोलक असले ना त्यांना 2-2 जोड उभा करतो, दलितांचे असले तसंच करतो, मुस्लिमाचे असले तसंच करतो. ते त्याची चाल आहे ती. त्याला निवडून यायचं असलं, सत्तेत जायचं असलं की ते म्हणतो मग ओबीसीच रक्त आहे. आता हिंदूचं म्हणतो, आता काय दिसेना, आता कोणाचं म्हणतोय कोणाला माहिती. त्याचं ते सारखं चालू असतं ते डावपेच, फक्त सत्ता भोगायची. लोक मेले तरी हरकत नाही, काही केलं तरी हरकत नाही, हे सगळ्यांनी ओळखलंय आणि ओबीसीना सुद्धा ते ध्यानात घेतलं पाहिजे. हा माणूस चालू आहे, ह्यो बनेल माणूस आहे, ह्यो लोक अंगावर घालतो. आपण अंगावर जायचं नाही, जातीवाद करायचं नाही, दंगल करायचं नाही. आमच्या लोकशाही मार्गाने मागण्या आहेत, संविधानिक आहेत, आमच्या गॅजेट आहेत, आमच्या नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी 58 लाख नोंदी निघाल्यात. आता सातारा संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. त्यामुळे आमची सगळी खरी बाजू आहे. प्लीज विनंती आहे, ओबीसीमुळं मनोजजी, सदावर्तेंचं पण एक वक्तव्य समोर आलं. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा मोठे नाही आहेत. सदावर्तेंना काय सांगाल? कोण म्हणलं? सदावर्ते म्हणतायत की मनोज जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीयेत. मला नाही ते काय म्हणलं, ते कोण आहे, खरकटे का खुरकटे कोण आहे, जाऊन तिकडे. आम्ही कायद्याला मानतो, आम्हाला सगळं माहिती. आता कायद्याला मानत नसतो ना. लोकशाही मार्गाने इतके करोडो लोक मागे असल्यावर करीन का आंदोलन? करीन. राज्याला देशाला आम्ही उदाहरण दिलंय. शांततेत मुंबईला गेलो मागच्या वेळेस, शांततेत वापस आलो. लोकशाही संविधान मानूनच काम करतो मी. मला कोणाच्या याची गरज नाही. मी तसल्याला मोजित नाही, गिनीत बी नाही, कोण येईन काय असे किती का फेकतो आम्ही काय. निश्चित. मनोजजी, तुमचे धन्यवाद. तुम्ही सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्याबद्दल.